शिवशाही बसने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत एक प्रवासी आहेत. काय नाव आहे आपलं? अतुल शहारे. अतुल. शहारे. अतुल शहारे, कुठे राहता आपण? मी साकोली. साकोलीला, म्हणजे भंडारा जिल्हा. भंडारा. भंडारा आणि गोंदियामध्ये काल हा. अपघात घडला शिवशाही बसचा. सडक अर्जुनी जवळ. तर शिवशाही बसनी प्रवास करता आपण? नाही सर, मी तर साध्याच बसनं प्रवास करतो. साध्या लालपरी? लालपरीने. काय शिवशाहीनी का नाही करत? नाही, भीती वाटते सर. का भीती वाटते? फास्ट राहते ना सर ती बस. बरं, फास्ट राहते. हा. आणि आणि बरं, शिवशाहीमध्ये इतके जे अपघात होतात आणि शिवशाहीमध्ये ब्रेकडाऊन होतात, अशा तक्रारी आहेत. सोशल मीडियावरती भरपूर पोस्ट मिळतील शिवशाहीबद्दल. हा. तर शिवशाहीमुळे मध्ये प्रवास करण्याचा म्हणजे धोका वाटतो, भीती वाटतो. धोका वाटतो. शिवशाही ते एकदम जोरात राहते बस, आणि त्याच्यामुळे थोडंसं बसणाऱ्याला पण भीती वाटते. बरं, शिवशाही बसमध्ये इतका धोका का वाटतो? शिवशाही बसेसबद्दल इतक्या तक्रारी का आहेत? आपण बोलूया. आपल्यासोबत आहेत अजय हत्तेवरजी, युनियनचे नेते आहेत. सर, काय सांगाल काल जो घटना झालेली आहे त्याबद्दल आणि शिवशाही बसबद्दल? सर्वप्रथम काल जो दुर्दैवी ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये जे 11 लोक त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना मी सर्वप्रथम श्रद्धांजली करतो. आणि त्या 11 जणांचा जो मृत्यू झाला त्यामुळे 11 कुटुंब आज वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यांचा फार आता त्यांच्यावर जी आता आपत्ती कोसळली आहे ही फार काही समर्थनीय नाही आहे. हे अत्यंत वाईट घटना झाली. दुसरा भाग हे आहे की शिवशाही हा प्रकार जेव्हापासून राज्य परिवहन महामंडळात आला, ह्या ज्या मी जबाबदारीने बोलतो की शिवशाही बसेस आल्या तेव्हापासूनच त्या रस्त्यावर उभ्या होण्याचं प्रमाण जास्त होतं. नव्या गाड्या असून सुद्धा आज ह्या शिवशाही ब्रेकडाऊन जास्त होतं. ब्रेकडाऊन, तेच रस्त्यावर उभे होणे म्हणजे नादुरुस्त होणे, रस्त्यावर उभ्या होणे. आजही मी जबाबदारीने बोलतो, मी युनियनचा प्रतिनिधी म्हणून बोलतो. नागपूर येथे 36 बसेस आहे नागपूर विभागात. त्यापैकी जास्तीत जास्त 25 बसेस रस्त्यावर चालत असते. त्यापैकी 10 ते 11 बसेस ह्या वर्कशॉपमध्ये कामाकरिता असतात. यावरून आपण समजू शकता की ह्या बसेसची काय हालत आहे. सर, काय डिफेक्ट असतो शिवशाहीमध्ये? आणि मग असं जर असेल तर शिवशाही बंद का केली जात नाही? एकदा राप महामंडळाने गाड्या घेतल्या त्या बाहेर काढणं फार कठीण असते. या पहिले सुद्धा मिडी बस आल्या होत्या, माऊली बसेस. त्याचाही असाच प्रकार होता. कशा तरी एस टीने त्या चालवल्या, रडत रडत रस्त्यावर उभ्या व्हायचा. आज ह्या बसेसवर लोकांची विश्वासार्हता फार कमी आहे. शिवशाही बसेसवर जशी माऊलीची होती, ज्या मिडी बसेस होत्या त्यांच्यावर विश्वासार्हता नव्हती. एस टीच्या ह्या शिवशाही बसवर लोकांची विश्वासार्हता नाही. आज एवढे आपण एस टी महामंडळ पैसे घेते, लोकांना ए सीचे पैसे घेतो, पण त्यांना योग्य सर्व्हिस द्यायला पाहिजे. मी म्हणतो ह्या बसेस चांगल्या दुरुस्त करूनच रस्त्यावर आणायला पाहिजे. थातूर मातूर दुरुस्ती करून ह्या बसेस रस्त्यावर चालू नाही. मला मग हे सांगा की ज्या पद्धतीनं तक्रारी आहेत की शिवशाहीच्या बसेस ब्रेकडाऊन होतात आणि शिवशाही बसेसबद्दल खूप तक्रारी आहेत. खडखडाट होतो शिवशाही बस जेव्हा अनियंत्रित वेगाने जाते, किंवा तसेही टर्नवरती शिवशाही कलंटी की काय असं वाटतं, असं यात्रेकरून तो म्हणणं आहे. नाही नाही, असं काही नाही की बसेस ह्या शेवटी वाहन आहे. ती बस कलंडते तो शेवटी हा एक मान्य करावंच लागेल की त्यामध्ये जो वाहन चालक असतो तो काही एस टीचा जो वाहन चालक आहे तो काही सर्वसाधारण वाहन चालक नाही, तो एक ट्रेंड वाहन चालक आहे. त्यामुळे एस टी खराब आहे, ती रस्त्यावर उभी होईल, परंतु वाहन जो ॲक्सिडेंट होते तो कोणाची ना कोणाची तरी. नाही, पण अशा वेळेस मला सांगा, कोणाची तरी चूक असेल, पण काय प्रवाशांची, यात्रेकरूंची काय प्राणाला किंमत आहे किंवा नाही? किंवा जे चालक आहेत, वाहक आहेत, त्यांच्या प्राणाला किंमत आहे की नाही? मग असं जर किंमत असेल तर मग शिवशाहीबद्दल निर्णय का घेतला जात नाही? शिवशाहीबद्दल निर्णय हा स्थानिक पातळीवर घेतलाच जाऊ शकत नाही. तो मॅनेजमेंटचा, प्रशासनाचा, वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्यामुळे इथले लोक, कोणी साहेब लोक, इथले आर एम साहेब म्हणा की डी सी साहेब म्हणा, हा निर्णय यांच्या अखत्यारीतला नाही आहे. हा घेतलं पाहिजे का? शिवशाही बंद करण्यात आली पाहिजे का जर शिवशाही- अशीच परिस्थिती असेल? शिवशाही चालू ठेवावी, मला हे म्हणा, परंतु चांगल्याच गाड्या त्या रस्त्यावर उतराव्या. ह्या अशा खटारा गाड्या, ह्या अशा गाड्या चालवू नये. आणि प्रवाशांचा प्राणाला त्या कुणी मुकला नाही पाहिजे. तो एक असो की 11 खूप असो. खूप धन्यवाद. तर प्रवासी असे असतील किंवा युनियनचे नेते असतील किंवा कर्मचारी, चालक, वाहक असतील, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे, शिवशाही बस जर व्यवस्थित चालवायच्या असतील तर त्या प्रशासनाने व्यवस्थितच चालवायला पाहिजे. अन्यथा शिवशाही बंद केली तरच प्रवाशांचे प्राण वाचतील आणि त्रास वाचेल.
व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.